नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. मी आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर आत्मीय बंधू व भगिनींनो, आपल्या सर्वांचे मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण एक महत्वपूर्ण पेन्शन धारकांसाठी खुश खबर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नवीन वर्षात पेन्शन धारकांना 1 जानेवारी 2026 पासून 5 मोठ्या खुशखबरी प्राप्त होणार आहेत आणि ह्या 5 खुशखबरी पेन्शनर्सला फार महत्वाच्या आहेत आणि जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ चे मार्फत आपण व्हायरल करत आहोत. चला तर करूया या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. मित्रांनो, बातमी आहे 1 जानेवारी 2026 ची खुशखबर. आताच्या घडीची मोठी बातमी. पेन्शनसाठी महत्वपूर्ण 5 मोठ्या खुशखबर. नवीन अपडेट. या संदर्भामध्ये नियम पहिला. 1 जानेवारी 2026 पासून पीएफ आणि पेन्शन धारकांना मोठे 5 बदल होणार आहे आणि त्यातला पहिला महत्वाचा बदल आहे की पेन्शन धारकांना मिळणार मोठा दिलासा. केंद्र सरकारने पेन्शन धारकांना मोठा फायदा प्राप्त करून दिल्यामुळे केंद्र सरकारने पेन्शनधारक व नोकर वर्गासाठी नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने नेहमी ईपीएफओने आपल्या कार्यप्रणालीत ऐतिहासिक बदल करण्याची पूर्ण तयारी केली आहे. ईपीएफओने नवीन कार्यप्रणाली ईपीएफओ 3.0 अंतर्गत कार्यान्वित केली असून या नवीन प्रणाली अंतर्गत 1 जानेवारी 2026 पासून 5 मोठे नियम बदल केले आहे आणि या सुधारणेचा मुख्य उद्देश म्हणजे पीएफ काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे हा पहिला पर्याय असून पेन्शन मध्ये वाढ करणे आणि सामाजिक कवच अधिक मजबूत करणे हा आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता पीएफ चे व्यवहार अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहेत आणि म्हणून पीएफ चे पैसे आता एटीएम आणि यूपीआय द्वारे काढता येणार आहे. ईपीएफओ 3.0 अंतर्गत सर्वात मोठा आणि क्रांतिकारक बदल म्हणजे पीएफ खाते, एटीएम आणि यूपीआय ही एकत्र होणार. 1 जानेवारी 2026 पासून ही सुविधा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल. मार्च 2026 पर्यंत सर्व सदस्यांना ही योजना उपलब्ध होईल. आता कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी पैशासाठी फॉर्म भरून आठवडाभर वाट पाहण्याची गरज राहणार नाही. तुम्ही तुमच्या बँक खात्यामार्फत एटीएम मधून रोख रक्कम काढू शकता किंवा यूपीआय द्वारे थेट पेमेंट करू शकतात. यूपीआय फंडावर आता कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण असेल. पीएफ फंडावर आता कर्मचाऱ्यांचे नियंत्रण असल्यामुळे तातडीची वैद्यकीय गरज किंवा लग्नासाठी तत्काळ निधी उपलब्ध होईल. 2 किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा प्रस्ताव 2 हा आहे. देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सध्या पेन्शनधारकांना मिळत असलेली 1,000 रुपयाची तुटपुंजी किमान पेन्शन भेट थेट वाढवून 7,500 रुपये करण्याच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे आणि ईपीएस 95 योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक वर्षापासून केलेली ही मागणी आता पूर्ण करण्यात आली आहे आणि याबाबतचे पेन्शनरवर महागाई भत्ता ही सुद्धा डीए लागू करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे आणि सकारात्मक विचार सुरू आहे. 1 जानेवारी 2026 पासून नवीन पेन्शनचे दर लागू होण्याची दाट शक्यता असून ज्येष्ठ नागरिकांनाही सन्मानाने जगता येईल इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे. 3 वेतन मर्यादित 15,000 रुपयावरून 21,000 रुपयापर्यंत वाढ करणे. सरकारी प्रस्तावानुसार पीएफ खात्याची योगदान असलेली सध्याची रक्कम 15,000 रुपयाची वेतन मर्यादा वाढून ती 21,000 रुपये केली जाणार आहे. त्यामुळे 2014 नंतर प्रथमच हा सर्वात मोठा बदल झाला असून या क्षेत्रातील अतिरिक्त 7.5 लाख कर्मचारी ईपीएफओच्या कक्षेत येतील. जरी यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात थोडी घट होणार असली तरी सुद्धा
निवृत्तीच्या वेळी मिळणारी एकूण निधी हा पेन्शनची रक्कम लक्षणीयरित्या वाढणार आहे. कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या जाळ्यात आणण्यासाठी एक हा महत्वपूर्ण निर्णय आहे. 4. ऑटो क्लेम सेटलमेंट. नवीन नियमानुसार 95% पीएफ क्लेम आता ऑटो सेटलमेंट द्वारे अवघ्या काही तासात मंजूर होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीएफ काढण्यासाठी आता विभाग प्रमुखाच्या स्वाक्षरीची किंवा मंजुरीची आवश्यकता उरलेली नाही. सॉफ्टवेअर द्वारा स्वयंचलित प्रणाली होऊन थेट पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि थेट भ्रष्टाचार आणि ही भ्रष्टाचार प्रणाली असणारी विलंब टाळण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड, UAN आणि बँक खाते लिंक असणे तसेच eKYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. पीएफ काढण्याच्या संदर्भातील नवीन श्रेण्या आणि नियम आणि नामांकन या संदर्भातील 5वा महत्वाचा नियम आहे आणि शेवटचा आहे. सक्तीची EPFO ने पीएफ काढण्यासाठी 13 क्लिष्ट श्रेण्यांची विभागणी 3 सोप्या गटात केली आहे. म्हणूनच आपण त्याला 3 पॉइंट EPFO 3 पॉइंट म्हणतो आहेत. आणि नवीन नियमानुसार नोकरी सुटल्यास 1 महिन्यानंतर तुम्हाला 75% रक्कम काढू शकतात. उर्वरित 25% रक्कम एका वर्षात बेरोजगारीनंतर काढता येईल. तसेच प्रत्येक सदस्यांना नामांकन करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2026 पूर्वी जरी तुम्ही वारसदार नेमला नसेल तर आता तुमचे खाते गोठवण्यात येणार आहे. म्हणूनच वारसदार नेमणूक करून घ्या. यामुळे तुमच्या नवीन वर्षात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तुमचे नामांकन पूर्ण करणे आवश्यक आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.